श्री स्वामी समर्थ. मकर राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल हा आठवडा कसा ठरणार आहे? मेहनत, शिस्त आणि ध्येयावर लक्ष ठेवणाऱ्या मकर राशीसाठी हा आठवडा काही महत्त्वाच्या संधी आणि जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे. या आठवड्यात तुमची मेहनत खरोखरच यशात बदलणार आहे का? कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही स्वतःला कसे सांभाळाल? आर्थिक बाबतीत स्थिरता मिळेल की थोडी सावधगिरी ठेवावी लागेल? नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा दाखवून तुम्ही वातावरण सुधारू शकाल का? तुमचा संयम आणि शिस्त तुम्हाला योग्य दिशा दाखवतील का? चला तर जाणून घेऊया मकर राशीसाठी हा आठवडा कसा ठरणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या, शिस्त आणि हळूहळू प्रगती घडवणारा ठरणार आहे. या काळात तुमच्यावर कामाचा भार वाढू शकतो, पण तुमची मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेईल. कामाच्या ठिकाणी तुमची चिकाटी आणि संयम तुमची ओळख मजबूत करतील. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा थोड्या उशिरा पूर्ण होतील, पण त्याचे परिणाम सकारात्मकच असतील. नातेसंबंधांमध्येही समजूतदारपणा ठेवणे आणि शांतपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे ठरेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला संयमाने, नियोजनपूर्वक आणि सातत्याने पुढे जाण्याचा संदेश देणार आहे, ज्यामुळे भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या दृष्टीने तुम्हाला स्थिरता आणि प्रगती दोन्ही अनुभवायला मिळतील. तुम्ही घेतलेले कष्ट आणि सातत्य याचे फळ हळूहळू दिसू लागेल. वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. काही जणांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला थोडा ताण जाणवेल. मात्र तुमची शिस्त आणि नियोजन कौशल्य तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पार पाडायला मदत करेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जुने व्यवहार पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरगुती गरजा किंवा दैनंदिन खर्चांमध्ये वाढ होऊ शकते. तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम जीवनात हा आठवडा थोडा गंभीर स्वरूपाचा ठरू शकतो. तुम्ही नात्यांबद्दल अधिक विचार कराल आणि भविष्यासंदर्भात निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील. सिंगल व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते, पण त्यात घाई करू नका. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि संयम आवश्यक आहे. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात सामान्य राहील. काही वेळा घरात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, पण तो तात्पुरता असेल. पालकांचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवणं गरजेचे आहे. एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक स्थिती आणि आत्मविश्वास. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास स्थिर राहील, पण काही वेळा ताण जाणवू शकतो. तुम्ही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जाल, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. ध्यान, योग किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यास मानसिक शांतता मिळेल. सकारात्मक विचार ठेवा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा ठीक आहे, पण थकवा आणि ताण जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती घेणे आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. हाडे, सांधे किंवा पाठदुखीशी संबंधित त्रास जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार ठेवा. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील, मात्र सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. सामाजिक आणि मित्रसंबंध. सामाजिक क्षेत्रात तुम्ही थोडे कमी सक्रिय राहू शकता. मित्रांसोबतचा वेळ कमी मिळेल, पण त्याचा नात्यांवर फारसा परिणाम होणार नाही. एखाद्या विश्वासू मित्राकडून मदत मिळू शकते. आठवड्याचे विशेष संकेत. मेहनत आणि शिस्त यामुळे यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवा. नात्यांमध्ये संयम आवश्यक आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. उपाय. शनिवारी शनिदेवाची पूजा करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. काळ्या वस्तूंचे दान करा. गरजू लोकांना मदत करा. मकर राशीसाठी हा आठवडा मेहनत, शिस्त आणि हळूहळू प्रगती देणारा ठरणार आहे. करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील, तर आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हा आठवडा मेहनत, जबाबदारी आणि स्थिरतेचा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती होईल, पण ताणही जाणवेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. प्रेम आणि कुटुंबात समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष दिल्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा समाधानकारक ठरेल. एकूणच सातत्य, संयम आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी समाधानकारक आणि पुढील प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरेल. धन्यवाद.